सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय भारतातील श्रीमंत. भारतातील श्रीमंत असा विषय घ्यायचं कारण असं की फोर्ब्स नावाचं एक अत्यंत प्रसिद्ध असं मासिक आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते जे इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असतं त्यातलं असंच एक कारण म्हणजे ते वेळोवेळी निदान वर्षात एकदा तरी जगातल्या महत्वाच्या देशातल्या अशा श्रीमंत माणसांची क्रमवारी जाहीर करत असतं. पहिली यादी असते ते एकंदरीतच सगळं जग असं धरलं जातं. मग दुसरी यादी असते त्याच्यात अमेरिकेतल्या श्रीमंतांची क्रमवारी, भारतातल्या श्रीमंतांची क्रमवारी असं व्हायला लागलं. अशा पद्धतीनं भारतासाठीची स्वतंत्र क्रमवारी ही गेल्या काही वर्षातली घटना आहे. आधीच्या म्हणजे जगातल्या आणि अमेरिकेतल्या श्रीमंतांची यादी मात्र फोर्ब्स गेली कित्येक वर्ष साजरी करते. आणि वॉरन बफे विषयी बोलताना नेहमी असं म्हटलं जातं की गेली 30 वर्ष फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंतांच्या क्रमवारीमध्ये पहिल्या 10 मध्ये आपलं स्थान टिकवून असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे वॉरन बफे. आणि मग अशा पद्धतीनं अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतातल्या श्रीमंतांची क्रमवारी फोर्ब्सनं जाहीर केली आहे. या क्रमवारीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मुळातच भारतातल्या श्रीमंतांच्या क्रमवारीमधल्या पहिल्या 100 मिळून एकत्रित अशी रक्कम किंवा श्रीमंती किंवा वैभवाची रक्कम ही $1 ट्रिलियन पेक्षा जास्त झाली आहे. हे $1 ट्रिलियन पेक्षा जास्त होणं किंवा $1 ट्रिलियन पेक्षा भारतातल्या 100 श्रीमंतांची क्रमवारी मधल्या एकत्रित रक्कम असणं ही घटना पहिल्यांदा घडतीये, म्हणून या यादीचं यावर्षी वैशिष्ट्य आहे. आता 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 36 शून्य हे सांगून झालंय आपल्या भावशेखर मध्ये. आणि त्याच्यातही महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की यातल्या 100 पहिल्या 58 जणांनी भारतीय श्रीमंतांच्या क्रमवारीतल्या पहिल्या 100 पहिल्या 58 जणांनी गेल्या एका वर्षभरामध्ये प्रत्येकी किमान $1 बिलियन आपल्या मालमत्तेमध्ये वाढ केलेली आहे. अगदी भावशेखरच्या अलीकडच्या भाषेमध्ये भागामध्ये बोलताना मी म्हटलं तर की मी अत्यंत आता तर निवृत्तच पण त्याच्याही आधी अत्यंत मध्यमवर्गीय नोकरदार मनुष्य आहे. म्हणजे मिलियन, बिलियन, ट्रिलियन हे शब्द मी फक्त ऑफिसमध्ये किंवा पेपरमध्ये वाचलेले आहेत. झिलियन या शब्दाशी तसा माझ्याही पिढीचा शब्द आलेला नाही. सुदैवानं भारतातली हल्लीची तरुण पिढी विशेषतः 10 वर्ष त्याच्या मागच्या पुढची ही झिलियन हा शब्द वापरते. माझ्या माहितीसाठी मी असं लक्षात ठेवलंय की 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 1 बिलियन म्हणजे एकावरती 9 शून्य आणि 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 36 शून्य. मग तुमच्या असं लक्षात येईल की हे 100 जण मिळून पहिल्यांदा आपण एकावरती 36 शून्य अशा डॉलरच्या पुढे गेलोय. याच्यामुळे नेमकी आपण आपली पाठ थोपटून घ्यायची का नाही हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय भारतातले श्रीमंत असा आहे. म्हणजे पहा की भारतातल्या श्रीमंत माणसांच्या गणनेमध्ये पहिल्या 100 एकत्रित बेरीज मालमत्तेची 1 ट्रिलियनच्या पुढे गेली, याचं हे पहिलं वर्ष आहे. आणि याच भावशेखरच्या आपण अगदी अलीकडच्या भागामध्ये 1 ट्रिलियनचा वॉरन बफे अशी चर्चा केली होती. आणि वॉरन बफे अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवरती $1 ट्रिलियन मालक होणं ही पहिली व्यक्ती नाही. याच्या आधी ते 4 करून दाखवलंय. असा जर विचार केला तर याची तुलना करताना असं लक्षात यायला पाहिजे की अमेरिकेतल्या एकट्या वॉरन बफेची एकट्याची वैयक्तिक मालमत्ता ही $1 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. आणि त्याची बरोबरी करण्यासाठी भारतातल्या उच्च कोटीच्या क्रमवारीतल्या पहिल्या 100 एकत्रित बेरीज 1 ट्रिलियन होत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण या रकमेमध्ये वार्षिक वाढ 1 ट्रिलियनची नाहीये, यांची एकत्रित रक्कम तेवढी आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. आपण मुळातच एक भारतीय संस्कृती म्हणून पैशाला फारसं महत्व देत नाही आणि आपल्या श्रीमंतीच्या कल्पना वेगळ्या असतात याची मला जाणीव आहे. आपण कष्टपूर्वक पैसे मिळवतो, याच्यामुळे आपल्या मराठी साहित्यामध्ये सुद्धा धट्टी-कट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती याचंच ध्येयवादी वर्णन केलं जातं. पैशाविषयी एखादा मनुष्य जास्त बोलायला लागला तर तो पैशाच्या मागे लागलाय असं आपण वर्णन करतो आणि ते फारसं कौतुकाचं नसतं. अर्थात या वृत्तीमध्ये, या सवयीमध्ये तोंडानं काहीही बोललं तरी हाताने करण्याच्या कृतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये फरक झालाय.
आणि पैसे मिळवणं हे दिसतं तितकं वाईट नसतं. पैसे मिळवल्यानंतरही चांगुलपणाने वागता येतं. मुळात चांगुलपणाने वागून चांगुलपणाने पैसा मिळवता येतो आणि अशा चांगल्या वागणुकीतनं मिळवलेला चांगला पैसा चांगल्या पद्धतीने खर्चही करता येतो. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण रतन टाटांच्या रूपाने, त्याच्या आधी जे.आर.डी. टाटांच्या रूपाने आपल्या देशानं पाहिलंय. आणि आता टाटांचे अनुयायी वाढतायत, हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की फोर्ब्सच्या या यादीच्या निमित्तानं याही पैलूचा विचार झाला पाहिजे. पण मग असा विचार करत असताना सहज असं मनामध्ये आलं की एकंदरीतच आपल्या देशामध्ये राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, खमंगपणाच्या दृष्ट्या आपण चर्चा करत असतो की अदानी आणि अंबानी यांना देश विकलाय. तर म्हणलं नेमके हे त्या यादीत कुठे येतात आणि त्यानिमित्ताने हेही पाहावं. आणि त्याचं दुसरं कारण असं होतं की अगदी अलीकडच्या काळामध्ये हरियाणाच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि त्यांच्यामध्ये सावित्रीबाई जिंदाल या निवडून आल्या. आता सावित्रीबाई जिंदाल अपक्ष म्हणून हरियाणाच्या विधानसभेत निवडून आल्या असं वाक्य म्हणायला काही हरकत नव्हती. पण जवळजवळ सगळ्या पेपरमध्ये म्हणजे अगदी कुठेही न चुकता असा उल्लेख नाही झाला. कुठेही न चुकता असा उल्लेख झाला की भारतातली सर्वात श्रीमंत महिला सावित्रीबाई जिंदाल या हरियाणामध्ये अपक्ष म्हणून विधानसभेला निवडून आल्या. म्हणजे एकंदरीतच त्यातनं त्या निवडून आल्या याला महत्व द्यायचंय, त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या याला महत्व द्यायचंय, की त्या भारतातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत महिला आहेत याला महत्व द्यायचं आहे, की एकंदरीतच निवडणुका हा किती पैशाचा खेळ असतो ते बघा याला महत्व द्यायचं आहे, असे नानाविध अर्थ त्याला आहेत. आणि म्हणूनच या सावित्रीबाई जिंदाल ज्या आता निवडून आल्या, ज्यांचे पुत्र भाजपतर्फे राज्यसभेमध्ये खासदार आहेत, त्या मंडळींचं नेमकं या यादीत स्थान काय म्हणून फोर्ब्सनं अलीकडेच जाहीर केलेल्या या यादीकडे माझं लक्ष दिलं गेलं किंवा मी दिलं हे जरा सुद्धा नाकारणार नाही. आणि मग असं लक्षात आलं की या यादीच्या सर्वोच्च स्थानावरती मुकेश अंबानी आहेत. ते अपेक्षेला धरून आहे. 119 बिलियन डॉलर इतकी त्यांची त्याने फोर्ब्सने जाहीर केलेली मालमत्ता आहे. त्याच्या थोड्या अंतरानं खालती दुसऱ्या नंबरवरती गौतम अदानी आहेत किंवा गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. लक्षात घ्या, मुकेश अंबानी म्हणताना मुकेश अंबानी हे नाव एकटं आहे, पण गौतम अदानी म्हणताना मात्र गौतम अदानी आणि कुटुंबीय असा उल्लेख आहे. मुकेश अंबानींची एकत्रित मालमत्ता फोर्ब्सच्या यादीनुसार 119 बिलियन डॉलर असेल, तर अगदी थोड्या फरकानं अदानींचा नंबर गेलाय. मागच्या वर्षी अदानी पहिल्या स्थानावर होते, अंबानी दुसऱ्या स्थानावरती होते. आता स्थानांची आलटापालट झाली आहे. मुकेश अंबानींची मालमत्ता 119.5 किंवा 120 बिलियन डॉलर असताना अदानींची 116 बिलियन डॉलर आहे. पण तिसऱ्या स्थानावरती सावित्रीबाई जिंदाल यांचा उल्लेख आहे. त्या दुसऱ्या नंतरचं तिसरं स्थान हे बरोबर, पण दुसऱ्या स्थानावरती गौतम अदानी आणि कुटुंबीय यांची मालमत्ता 116 बिलियन डॉलर असताना तिसऱ्या स्थानावरती असलेल्या सावित्रीबाई जिंदाल आणि कुटुंबीय यांची 44 बिलियन डॉलर आहे. चौथ्या स्थानावरती शिव नादर आहेत, त्यांची 40 बिलियन डॉलर आहे. पाचव्या स्थानावरती दिलीप संघवी आणि कुटुंबीय आहेत, त्यांची 32 डॉलर आहे. त्याच्यानंतर राधाकिशन दामाणी आहेत, यांची 32 डॉलर आहे. राधाकिशन दामाणींचा उल्लेख वेगळ्या कारणाने केला पाहिजे. राधाकिशन दामाणी हे स्टॉक ब्रोकर आहेत. म्हणजे आत्ताच्या व्यवहारामध्ये मागाशी वॉरन बफेचा जेव्हा उल्लेख केला, तर वॉरन बफे जसे गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत तसे राधाकिशन दामाणी आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. राधाकिशन दामाणी यांची 31 बिलियन डॉलर आहे. सुनील मित्तल यांची अगदी थोडी 31 पेक्षा थोडी कमी अशी 30.7 बिलियन डॉलर आहे. आदित्य कुमार मंगलम बिर्ला यांची 24.8 डिग्री आहे. सायरस पुनावाला यांची 24 बिलियन डॉलर आहे आणि बजाज फॅमिली यांची 24 डॉलर आहे. लक्षात घेतलं पाहिजे, आदित्य कुमार मंगलम बिर्ला हा आपल्या देशातला एक काळचा अत्यंत गाजलेला बिर्ला समूह, टाटा समूह, बिर्ला समूह यांनी 1970-1980चं दशक आपल्याकडे गाजवलंय. या संपूर्ण यादीमध्ये टाटांचा समावेश नाही, कारण टाटा हे श्रीमंत असण्यापेक्षा उद्योजक आणि उद्योगपती आहेत असं वेगळ्या अर्थाने म्हटलं जातं. या यादीत समाविष्ट असणं किंवा नसणं हा तुमच्या ज्येष्ठतेचा, श्रेष्ठतेचा निकष असणार नाही याची मला कल्पना आहे. परंतु यात पहिल्या 10 तरी टाटांचा समावेश नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
बिर्ला जे एकेकाळी गाजणारं कुटुंब होतं ते इथे 9व्या-8व्या स्थानावरती येतं, याचाही विचार करावा लागतो. राहुल बजाज हेही असंच एक गाजलेलं नाव, परंतु बजाज फॅमिली याच्यामध्ये 10व्या स्थानावरती येते. त्यांच्या एकत्रित मालमत्तेचं वर्णन किंवा मूल्यांकन हे $23 बिलियन असतं. आणि या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती असलेल्या मुकेश अंबानी जवळजवळ 6 पट बजाज कुटुंबियांपेक्षा श्रीमंत असतात आणि 119-120 बिलियन डॉलर त्यांची मालमत्ता असते. यातनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं आणि उद्योग क्षेत्राचं बदलतं चित्र दिसतं का, याचा विचार केला पाहिजे. म्हणून आजचा भावशेखरचा विषय फोर्ब्सची भारताची श्रीमंतांची क्रमवारी किंवा भारतीय श्रीमंत. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.